ह्याची तर कोलबी झाली आहे. कोलबी पाऊस फुल आहे फुल. लय वेगळी. आपला नाश्ता विस्ता करून झाला आहे. तिकडे मागे बोगदा आपल्याला जायचं आहे. इकडे आपण जाणार सरळ. प्रॉपर पावसाने काय एवढा हैराण केला नाही की आपल्याला कॅमेरा लावायलाच भेटली. एकदा कनेक्ट होतो आणि नंतर होत नाही. जय श्रीराम, जय जिजाऊ, जय शिवराजे, शंभूराजे. आजचा दिवस आहे 5वा आणि आपण निघालो आहे घरी. सर्वांना स्वागत आहे आपल्या ब्लॉगर अविनाश मोरे .11 चॅनलमध्ये. आपण आहे आज गणेश गोयल. आपण निघतो आहे घरी म्हणजेच बदलापूरला. तर आपला सेटअप रेडी आहे. बाईकवरती लावायचं. टँक बॅग आहे. कॅमेरा तर कंटिन्यू चालू भेटणार नाही कारण की पाऊस आहे. त्यामुळे बाकीचा पब्लिक झोपला आहे तरी उठवू, बाय करू, सेटअप लावू, निघू. बघू जर पुढे पाऊस थांबला तर आपण कॅमेरा बाहेर काढू. आपला मयुरेश म्हणजेच बाबू. ओके चल रुपया चल. झाले सर्वांचे विकेट पडले. चल निघतो मी. चले मयूर चल. सर्वेश पाल चल निकलता हूँ. चला जा खान्या. बाय बाय बाय. दिख रहा नहीं है व्लॉग में 2 शब्द. हाँ क्या बोलना चाहते हो? कुछ नहीं, आराम थे. झाले टांगा पलटी आहेत सर्वे. चले घरात चल. असा क्लायमेट आहे सकाळचा. वाजले आहेत 7:24 आणि आपली गाडी आहे. टँक बॅग लावायची आहे, टेल बॅग लावायची आहे. मग डायरेक्ट गायब. चला भेटूया मध्येच. क्लायमेट तर एकदम भन्नाट आहे. आपल्याला भिजतच जायचं आहे. फक्त वरचा रेनकोट आहे, पॅन्ट हाय नाही. तर बघूया काय आलं होतं पुढे. चला भेटूया पुढे. आता वाजले 10:24 आणि आम्ही क्रॉस केलं कशेळी बोगदा. बाजूलाच आहे. थांबलो आम्ही काहीतरी नाश्ता करायला. पावसाने पूर्ण वाट लावली आमची. तिथे बघशाल पाऊस बाहेर खूप आहे. ह्याची तर कोलबी झाली आहे. कोलबी पाऊस फुल आहे फुल. लय बेकार सीन झालेला आहे. पाऊस एकदम बेकार आहे. आता मस्त आता पावभाजी मागवली आहे. एक मिसळ पाव. पावसाने पूर्ण वाट लावून टाकली आमची. कोंबडी मी स्वतःला असा बेकार गारटलाय बेकार. पाऊस एवढा मजबूत आहे ना. A few moments later. झालेला आपला नाश्ता करून लावूया बॅग आणि निघूया. आपली गाडी. पाऊस मजबूत आहे. पाऊस एकदम मजबूत आहे. याच्यात नाही दिसणार. झूम करायला लागेल. आपला नाश्ता विस्ता करून झाला आहे. तिकडे मागे बोगदा आपल्याला जायचं आहे. इकडे आपण जाणार सरळ. प्रॉपर मागचा व्ह्यू तो कडक आहे. आत्ता कुठे कॅमेरा काढलेला लावायला तर पावसाने दिला स्कॅन. पावसाने काय एवढा हैराण केला नाही की आपल्याला कॅमेरा लावायलाच भेटला नाही. आता पोचलो आपण रोहा. आत्ता पोचलो रोह्यात. पोचलो आपण 12:50. 4 वाजतील आम्हाला पोचायला. डायरेक्ट तुम्हाला घरीच भेटतो. कारण बॅग घे ती. हो का. आत्ता थांबलेलो लगेच पाऊस सुरू झाला. घे अशीच घे ना जरा.
टाकतो कॅमेरा आतमध्ये सोड. चला डायरेक्ट भेटतो घरी तुम्हाला. A few moments later. वैतागलेलो, अक्षरशः वैतागलेलो. माईक कनेक्ट नव्हता होत आणि पाऊस आत्ता थांबलाय. रोहा क्रॉस करून तिथे बाजूला सरसगड आहे, त्या झाडाच्या मागे बरोबर दिसणार नाही. जाऊन द्या. आईच्या गावात परत गेला की काय माईक. हॅलो, काय झालं परत? स्कॅम झाला वाटतं परत. अरे माईकचा कनेक्टरचा काय प्रॉब्लेम झाला काय समजत नाही. हॅलो, आता चांगला चालत होता. इकडे काय घंटा लावायचा हा यार शी. एकदा कनेक्ट होतं आणि नंतर होत नाही. सरसगड आणि इथेच आपलं बल्लारेश्वर मंदिर पण आहे. राईट साईडला 2 वाट आहेत. इथून पण एक राईट आहे बल्लारेश्वर मंदिराकडे जायला. माझा विचार चाललाय की 360 पण लावू. पालीच्या पुढे आलोय तेव्हा आम्हाला कॅमेरा लावायला भेटलाय. मगाशी पण तिकडे आम्ही थांबलो. मगाशी रोहा क्रॉस करून चाय पियाला वगैरे तिथे काढला कॅमेरा. कॅमेरा काय लावायला भेटला ना, लगेच पाऊस होता. तर मी विचार केला आता नाहीच लावायचं, डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटू असा विचार केलेला. आत्ता भेटला आम्हाला थोडा पुढे. सीन असा झाला, कॅमेरा तर लावला पण जे मी माईक आणि कनेक्टर मागवलेले त्या कनेक्टरने मला प्रॉब्लेम दिलाय. त्यामुळे लावायला लागला मला हा इझीटेकचा वायरलेस माईक. ह्याच्याने व्हॉइस कशी येईल का माहिती नाही, तरी पण प्रयत्न करू की तुम्हाला व्हॉइस क्लिअर देण्याचा. हा आजचा सीन होता आमचा. पावसामुळे आम्हाला काय लावायला भेटला नाही कॅमेरा. बस आता एकच हे आहे की पाऊस नाही आला पाहिजे. घरी जात तर पाऊस नाही आला पाहिजे. बस पुढे तर क्लायमेट गेला नाही पावसाने, एकदम काळोख करून टाकला नाही. जर आता पाऊस आला आणि मी कॅमेरा परत टाकला पाहिजे तर मी आता काढणार नाही. काढणार तर डायरेक्ट घरीच. जसा बोललो तसा पाऊस आला तर करायचं काय. म्हणून मी लावत नव्हता कॅमेरा. यासाठी गणेश गोव्यापासून मी रुहापर्यंत आलो तरी कॅमेरा लावला नाही, कारण की या पावसामुळे. आता काय कॅमेरा लावला नव्हता तर पाऊस झाला सुरू. तर काय करायचं काय, कॅमेरा लावू की नको लावू. तर पावसाने पूर्ण हैराण करून टाकलाय. चला बाय, आपण भेटूया घरी आता डायरेक्ट. 3 hours later. आणि हा आता पसारा काढून ठेवला आपण. आपली झाली बॅग ओली.
बॅग ओली म्हणजे आता झालाय असा काहीतरी सीन. ही बॅग पूर्ण ओली झाली आहे. ह्या बॅगेने या जीन्सची पूर्ण वाट लावून टाकली आहे. ती ओली झाल्यामुळे तिचा कलर हिला चढला आहे, पूर्ण वाट लागली. आणि हा आपला पसारा, कपडे काढले, हे ओले कपडे, ते सुके, ही एक बॅग आणि हा आपला पसारा पडलेला आहे. आता हा क्लिअर करतो आणि इकडेच एंड करतो. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा.